जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार प्रेमळ भक्तांनो, माझा विश्वास या चॅनेलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते। समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला सुखात, आनंदात आणि हसत खेळत ठेवू देत, हीच समर्थांच्या चरणी प्रार्थना। समर्थांना नमस्कार करून आजच्या सुंदर व्हिडिओची सुरुवात करते। मित्रांनो, गरुड पुराणात भगवान विष्णू आणि त्यांचे आवडते वाहन गरुड देव यांच्यामधील हा संवाद आहे। या महापुराणात आत्महत्येनंतर त्या आत्म्याचे काय होते हे सांगितले आहे। हिंदू धर्मानुसार मृत्यूनंतर आत्म्याच्या हालचालीच्या गती मुख्यतः 3 प्रकारच्या असतात। पहिली ऊर्ध्वगामी हालचाल, दुसरी स्थिर हालचाल आणि तिसरी अधोगती हालचाल। यांसारख्या गतींमध्ये आत्म्याच्या हालचाली विभागल्या गेलेल्या आहेत। सर्वप्रथम आत्महत्या हा शब्द चुकीचा आहे, परंतु सध्या तो शब्द जास्त प्रचलित आहे। आत्मा कोणत्याही प्रकारे मारला जाऊ शकत नाही। हत्या होते ती केवळ शरीराची, याला आपण देहत्याग असं म्हणू शकतो। दुसऱ्यांची हत्या केल्याने आपल्याला ब्रह्मदोष लागतो, पण जेव्हा आपण स्वतःहून स्वतःच्या देहाची हत्या करणे हा खूप मोठा अपराध आहे, खूप मोठा गुन्हा आहे। ज्या शरीराने तुम्हाला इतकी वर्ष या जगामध्ये राहण्याची जागा दिली, जगाला पाहण्याची, ऐकण्याची, समजून घेण्याची शक्ती दिली, ज्या देहाच्या माध्यमातून आपण आपली प्रत्येक इच्छा पूर्ण केली, त्याच देहाची हत्या करणे हे खूप मोठं पाप आहे। जरा विचार करा की जर कोणी तुमचा सर्वात खास नातेवाईक किंवा तुमच्या जवळचं कोणी असेल, तर ते केवळ फक्त आणि फक्त तुमचे शरीर आहे। मित्रांनो, वैदिक ग्रंथांमध्ये आत्महत्या करणाऱ्या दुष्ट मनुष्यांबद्दल सांगितलं आहे। ते म्हणजे आसुर्य नामते लोका, अंधेन तमसा वृत्त, तास्ते प्रट्या निभगती, एकी चत्मा होनो जना। मित्रांनो, याचा अर्थ असा होतो की आत्मघाती मनुष्य मृत्यूनंतर अज्ञान आणि अंधाराने परिपूर्ण सूर्याच्या प्रकाशापेक्षाही अशा आसुर्य नावाच्या जगाला आगमन होतात। जीवन आणि मृत्यूच्या प्रत्येक प्रकाराचे वर्णन गरुड पुराणात केले आहे। आत्महत्या ही निंदनीय मानली जाते, कारण धर्मानुसार माणसाला अनेक जन्मानंतरच मनुष्याचा जीवन मिळतो, मनुष्याचा जन्म मिळतो आणि अशा परिस्थितीत स्वतःचे जीवन वाया घालवणे हा मूर्खपणा आणि हा गुन्हा आहे। असे म्हणतात की आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचा आत्मा आपल्यामध्येच फिरत राहतो, त्याला ना स्वर्गात जाता येते ना नरकात जाता येते आणि पुन्हा जिवंतही होता येत नाही। आणि अशा परिस्थितीत तो आत्मा शरीरामध्ये लटकत राहतो। अशा आत्म्यांना त्यांचे कालचक्र पूर्ण होईपर्यंत कुठेच निवास मिळत नाही। म्हणूनच आत्महत्यानंतर होणारे जीवन अधिक वेदनादायी असते। जीवनाचे चक्र समजून घेणे खूप आवश्यक आहे। जसे पूर्ण पिकलेले फळ खाण्यायोग्य असते, फळ जेव्हा परिपूर्ण होतो तेव्हाच तो आपले झाड सोडतो आणि मग स्वतः झाड होण्याच्या मार्गावर जातो। अगदी त्याचप्रमाणे जो मनुष्य पूर्ण आयुष्य जगून मरतो, तो मनुष्य चांगल्या आयुष्यासाठी निघून जातो। असे म्हणले जाते की मानवी जीवनाचे 7 टप्पे आहेत आणि नैसर्गिक प्रक्रियेनुसार एक टप्पा पूर्ण झाल्यानंतरच दुसरा टप्पा सुरू होतो। त्यात योग्य वेळ आणि योग्य क्रम आहे आणि अशा स्थितीत अकालीन मृत्यू झाल्यामुळे या प्रक्रियेमध्ये गोंधळ उडतो। नैसर्गिक कारणांमुळे मृत्युमुखी पडलेल्यांचे आत्मे कधीच भटकत नाहीत आणि नियमानुसार त्यांच्या जीवनाचे 7 टप्पे देखील पूर्ण झालेले असतात। परंतु ज्यांचा मृत्यू आत्महत्येमुळे होतो
त्यांचा क्रम पूर्ण न झाल्याने ते अशा प्रकारे लटकत राहतात. आपल्या मृत्यूनंतर आपल्याला दुसरं शरीर कधी मिळेल? भक्तांनो, उपनिषद म्हणतात की बहुतेक प्रसंगी दुसरे शरीर आपल्याला तत्काळ सापडते. मग ते शरीर मनुष्याचे असो किंवा इतर कोणत्याही प्राण्याचे असो. पुराणानुसार एखादी व्यक्ती मृत्यूच्या 3 दिवसात दुसरे शरीर धारण करते, म्हणूनच तिची तिसरी साजरी केली जाते. काही आत्मा 10 दिवसात आणि काही आत्मा 13 दिवसात दुसरे शरीर धारण करतात, म्हणूनच त्यांचा 10वा किंवा 13वा साजरा केला जातो. तर काही आत्मा दुसरे शरीर धारण करण्यासाठी 1.25 महिना म्हणजेच जवळजवळ 37 ते 40 दिवस देखील घेतात. 40 दिवसानंतरही ज्यांना शरीर मिळत नाही असे खूप कमी लोक असतात. मग त्याच्यामध्ये बहुतांश घटना अपघात किंवा आत्महत्या यामध्ये मृत्युमुखी पडलेले लोक असतात. आणि असे लोक जर भूत किंवा पूर्व जोनीत गेले असतील तर त्यांची पहिली पुण्यतिथी साजरी केली जाते. शेवटी 3 वर्षानंतर त्यांना गया येथे सोडतात, कारण जर तो आत्मा प्रेत किंवा पितर योनीमध्ये गेला असेल तर अशा वेळी ते गयामध्ये राहणं योग्य आहे, कारण तिथूनच त्यांना मुक्ती मिळते. भक्तांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, भूत कशाला म्हणतात? ज्याचा कोणताच वर्तमान नसतो, केवळ भूतकाळ असतो, त्यालाच भूत असे म्हणले जाते. वर्तमानात अडकलेला आत्मा भूत बनतो. आपलं जीवन ना भूतकाळ आहे आणि ना भविष्यकाळ आहे, तो सदैव वर्तमान काळ आहे. आणि जो वर्तमान काळात राहतो, जगतो आणि तोच माणूस मुक्तीच्या दिशेने पाऊल टाकतो. आत्म्याचे 3 स्वरूप मानले गेले आहेत, ते म्हणजे जीवात्मा, प्रेतात्मा आणि सूक्ष्मात्मा. जो भौतिक शरीरात वास्तव करतो त्याला जीवात्मा म्हणतात. जेव्हा या जीवात्म्याचा वासना आणि कामनामय शरीरामध्ये निवास होतो तेव्हा त्याला प्रेतात्मा म्हणतात. आणि हा आत्मा जेव्हा सूक्ष्मतम शरीरामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला सूक्ष्म आत्मा असं म्हणतात. याचबरोबर जेव्हा एखादी स्त्री मरण पावते तेव्हा तिला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. असं मानलं जातं की जेव्हा एखादी गरोदर स्त्री किंवा एखादी तरुण स्त्री मरते तेव्हा ती भूत बनते. जेव्हा कोणी अविवाहित मुलगी मरते तेव्हा तिला देवी म्हणलं जातं. आणि वाईट कर्म असलेल्या स्त्रीला डायन किंवा डाकिन म्हणतात. या सर्वांची उत्पत्ती त्यांची पापे, व्यभिचार, अकाली मृत्यू किंवा श्रद्धा न केल्याने झाली आहे. त्याचप्रमाणे पुरुष मेल्यानंतर भूत, पिशाच, कुष्मांडा, ब्रह्मराक्षस, वेताळ किंवा तो क्षेत्रपाल बनतो. आतृप्त आत्मा भूत बनतात. जो व्यक्ती भुकेला, तहानलेला, लैंगिक सुखापासून विरक्त झालेला, आसक्ती, क्रोध, द्वेष, लोभ, वासना, आशा, इच्छा आणि भावना बाळगून मेलेला मनुष्य निश्चितपणे भूत बनून भटकतो. आणि अपघात, खून, आत्महत्या यांमुळे मरण पावलेली व्यक्ती देखील भूतासारखी फिरत राहते. अशा व्यक्तींच्या आत्म्याला तृप्त करण्यासाठी श्राद्ध किंवा दर्पण केले जाते. जे आपल्या आप्तांचे व पितरांचे श्राद्ध व तर्पण करत नाहीत त्यांना या अतृप्त आत्म्यांचा त्रास होतो. भक्तांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, अकाली मृत्यू म्हणजे काय? अकाल म्हणजे अकाली. प्रत्येक व्यक्तीला देव किंवा निसर्गाकडून एक विशिष्ट वय मिळालेले असते. एखाद्या व्यक्तीचा खून, आत्महत्या, अपघात किंवा रोगाने सांगितलेल्या वयाच्या आधीच जर त्याचा मृत्यू झाला तर त्याला अकाली मृत्यू म्हणतात. वरीलपैकी आत्महत्या हे सर्वात मोठे कारण आहे. शास्त्रात आत्महत्या गुन्हा मानला आहे. आत्महत्या करणं हा नक्कीच देवाचा अपमान आहे. मृत्यूनंतर आत्महत्या करणारी व्यक्ती लगेच भूत म्हणून
अनिश्चित काळासाठी भटकत असते आणि त्या काळात त्या व्यक्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. वेदना आणि पश्चाताप हा त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतो. पंडित श्रीराम शर्मा आचार्य म्हणतात की मृत्यूनंतर जीवाला नवीन जन्म मिळण्यापूर्वीच काही काळ सूक्ष्म शरीरात राहावे लागते. पंडितजींचे असे मत आहे की मरणोत्तर थकवा दूर केल्यानंतरच संचित विधीनुसार त्यांना परिधान करण्यासाठी योग्य वातावरण शोधावे लागेल. त्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. तो काळही सूक्ष्म शरीरात राहून त्याला काढावा लागतो. असे आत्मे केवळ आपले मित्र, शत्रू, कुटुंबातील सदस्य आणि परिचितांमध्येच आपल्या अस्तित्वाची ओळख करून देत असतात. भूतांची अशांतता त्यांच्या जवळच्या लोकांना अगदी हैराण करून सोडतात. आत्महत्या करणारी व्यक्ती जर खूप असह्य असेल, जर त्याच्या काही इच्छा अपूर्ण राहिल्या असतील किंवा तो गंभीर तणावामुळे असं करत असेल तर अशा आत्म्याला मुक्ती मिळणं फार कठीण जातं. मुक्ती मिळणं याचा अर्थ म्हणजेच एकतर त्या आत्म्याला नवीन शरीर मिळाले किंवा त्या व्यक्तीला किंवा त्या आत्म्याला मोक्ष प्राप्त झाले. खूप तपश्चर्या करणाऱ्यांनाही लवकर मोक्ष मिळत नाही, तर मग आपल्यासारख्या सामान्य लोकांना कसं काय मिळेल? त्यामुळेच त्रस्त किंवा अतृप्त आत्मा मुक्त होत नाहीत आणि मग ते आत्मा भूत, प्रेत, पिशाच यांसारख्या योनी धारण करून अनेक ठिकाणी भटकत राहतात. अशा आत्मा तेव्हापर्यंत भटकत राहतात जेव्हापर्यंत त्याच्या मृत शरीराचे देवाने निर्धारित केलेले वय पूर्ण होत नाही किंवा अशा आत्म्याला श्राद्ध, तर्पण अशा धार्मिक कार्यातून मुक्ती मिळत नाही. भक्तांनो, यापुढचा आपला प्रश्न आहे, आत्महत्येनंतरही नवीन जीवन मिळते का? हिंदू धर्मानुसार आत्महत्या केल्यानंतरही एखाद्या व्यक्तीला लवकरच दुसरा जन्म मिळू शकतो, परंतु अशी अट आहे की त्या व्यक्तीने आयुष्यात चांगली कामे केली असतील आणि त्याची कोणतीही इच्छा पूर्ण राहिली नसेल. अशा शांत मनाचा माणूसही आपल्या पुढच्या आयुष्याच्या प्रवासाला लवकर निघून जाऊ शकतो. मात्र तोपर्यंत त्याला सूक्ष्म आत्म्याच्या रूपात राहूनच आपल्या शरीराचे वय भोगावे लागते आणि मग अशा वेळी इथे स्पष्ट होते की अशा व्यक्तीला मोक्ष मिळत नाही. मोक्ष म्हणजेच जन्म मृत्यूपासून मुक्त होणे आणि स्वतःच्या आनंदात स्थित असणे. आत्महत्या करणे म्हणजे तुम्ही अजूनही मानसिकदृष्ट्या परिपक्व झालेले नाहीत. आत्महत्या करणे म्हणजेच तुम्ही अजूनही मानसिकदृष्ट्या परिपक्व झालेले नाहीत. भक्तांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, आत्महत्येच्या दुष्परिणामांपासून मुक्ती मिळवण्याचे उपाय. गरुड पुराणात आत्महत्येचे कारण सांगून मृत आत्म्याच्या शांतीसाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. यामध्ये मृत आत्म्यासाठी तर्पण करणे, सत्कर्म, दान, पुण्य किंवा गीता पठण, पिंडदान करणे, मृत आत्म्याची अपूर्ण इच्छा पूर्ण करणे हे महत्त्वाचं आहे. हे कार्य किमान 3 वर्ष चालू ठेवावे, तरच मृत झालेल्या आत्म्याला मुक्ती मिळते. तर्पण करून, उदबत्ती वगैरे करून मृत आत्मा तृप्त होतात. समाधानी आणि तृप्त आत्माच दुसरे शरीर धारण करू शकतात किंवा ते वैकुंठाला जाऊ शकतात. जय जय रघुवीर समर्थ. भक्तांनो, या व्हिडिओमधील माहिती उपनिषदे तसेच गरुड पुराणातील माहितीनुसार तयार केलेली आहे. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा माझा हेतू नाही. आपले चॅनेल कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खत पाणी घालत नाही. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला
नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.